आणि जसं मी तुम्हाला बघा कल्याण डोंबिवली अंडर वॉटर फिश टनल महोत्सव। आणि हे बघा हे एक अजून एक मान्यवर आहेत महेंद्र धरमा पाटील आणि त्याचबरोबर आपले महेश दादा पाटील। आणि आता एंटर करतो आपण। नमस्कार मंडळी आणि स्वागत तुमचं परत नवीन आणि भन्नाट ब्लॉगमध्ये। हा मिनी ब्लॉग असणार आहे आणि मी आता आलेलो आहे ते फिश महोत्सवला, जो आपल्या इकडच्याच एका नगरसेवक आहे म्हणजेच महेश पाटील यांच्या आयोजित आणि अजून एक आहे त्यांच्या आयोजित त्यांनी केलेलं आहे। हे जे आहे मी जागा ती मी प्रीमियर कॉलनीला आलेलो आहे। प्रीमियर कॉलनीचं ग्राउंड आहे, बरोबर ऑइल आहे, पेट्रोल पंप आहे त्याच्याबरोबर समोरच। तर इकडे मागे बघू शकता इकडे जी आहे ती पार्किंगची जागा आहे जिथे आपण गाडी आणि बाईक ठेवू शकतो। बाईकला 10 रुपये आणि कार ठेवायला 50 रुपये। आणि इकडे तर तिकीट घर आहे, तर आपण पर पर्सन काहीतरी 100 रुपये तिकीट आहे, ते आपण तिकीट घेणार आहोत आणि आतमध्ये जाणार आहोत। आणि टनलमधला जो आहे मच्छी कशी दिसतात म्हणजे जसं आपण सिंगापूरला बघू शकतो तशीच गोष्टी इकडे पण बघू शकतो। टायमिंग जे आहे ते 4 वाजल्यापासून आहे, 4 ते रात्री 10 वाजेपर्यंत आहे। तर चला आता आपण बघूया आतमध्ये। म्हणजे जसं मी सांगितलं तुम्हाला या तिकीट घर आहे आणि तिकीट घराच्या इकडनं आपण घेतलेलं आहे 100 रुपयाचं तिकीट। आणि हे बघा हे असं काहीचं आहे पूर्ण, पण एंटर करणार आहोत इकडे फिश म्युझियमला। मंडळी जसं मी तुम्हाला सांगितलं तर हा फिश टनल असणार आहे आणि हे मागे बघू शकता एवढा मोठासा बॅनर लावलेला आहे आणि तुम्हाला थंबनेलवरनं अंदाज आला असेल आणि खूप मस्त असणार आहे, मजा येणार आहे। सर आता आपण आतमध्ये जाऊन एक्सप्लोअर करूया, आपल्यावर आपली पूर्ण फॅमिली पण आलेली आहे। तर चला माझ्याबरोबर आता आतमध्ये जाऊन आपण एक्सप्लोअर करूया। तर म्हणजे आपण जसं आता एंटर करतोय तसं बघू शकता की हा एक मोठा मासा आहे आणि ह्याच्यावरून आपण अंदाज घेऊ शकतो की आतमध्ये आपल्याला असेच मोठे मोठे मासे बघायला भेटणार आहेत। आणि तेच एक्सप्लोअर करण्यासाठी आज मी आणि माझी पूर्ण फॅमिली आलेलो आहोत। आणि हा असं मस्तपैकी डेकोरेशन वगैरे केलेलं आहे, खूप सुंदर असं केलेलं आहे। आणि आपण हळूहळू आता आतमध्ये जातो आहे आणि जसं आतमध्ये जातो तसंच आपण मासे बघायला सुरुवात करणार आहोत वेगवेगळ्या प्रकारचे। आम्हाला त्याची नावं बिव आता एवढी काय माहीत नाही आहेत, पण तुम्हाला जर माहीत असते तर तुम्ही नक्कीच मला सांगा कमेंट करून, मला आवडतील ऐकायला आणि वाचायलासुद्धा। तर चला मग आता आतमध्ये येऊया मासे बघायला। इथे बघू शकता वेगवेगळ्या प्रकारच्या मच्छी आहेत, नावं तर माहीत नाही मला। हा पूर्ण टनल आहे जिथे पूर्णपणे सगळीकडे मच्छी असणार, फिश असणार आहे। फिश काय असतं? फिश। तर मंडळी जसं तर आपण आतमध्ये असं बघू शकतो, पण वेगवेगळे फिश टँकमध्ये ठेवलेले काही मासे आहेत। आणि असं ते आजूबाजूचा परिसर बघून असं वाटतं की चंद्रताऱ्यांमध्ये हे असे मासे वावरतात, असं काहीसं त्यांनी लुक केलेलं आहे। आणि थंड वातावरण आहे, म्हणजे AC वगैरे आहे, तर खूप छान वाटते, एकदम कम्फर्टेबल वाटते आणि मस्त एन्जॉय पण करतो आहे। आणि त्याचबरोबर काही मी इन्स्टा आयडीसाठी आपल्या इंस्टाग्रामसाठी रीलसाठी काही शॉर्ट्स घेतलेले आहेत। त्याचबरोबर आपण यूट्यूब शॉर्ट्ससाठी पण घेणार आहोत। तर अजूनपर्यंत तुम्ही फॉलो नसेल केलं मराठी व्लॉगरला तर इंस्टाग्राममध्ये मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकणार लिंक। त्याचबरोबर आपल्या व्लॉगमध्ये सुद्धा मी आपला इन्स्टा आय डी टाकणार आहे, तर नक्कीच माझ्याकडे फॉलो करा आणि आपल्या भरभरून प्रेम द्या। छान छान फिश आहेत, पण एन्जॉय करा।
तर मंडळी आपण बघू शकता इथे पाणी खूप स्वच्छ आहे आणि खूप छान मेंटेन केलेलं आहे इकडे. आणि सगळे म्हणजे जेवढे ते इथे फिश टँक मी बघितलं आत्तापर्यंत ते सगळे स्वच्छ आहेत आणि वेगवेगळे मासे आहेत त्याच्यामध्ये, वेगवेगळ्या प्रकारचे आहेत आणि एवढंच सुंदर वाटतं आहे. फक्त एवढंच एकच प्रॉब्लेम आहे इथे छोटासा की त्याच्या खाली नावं नाही लिहिली आहेत. तर जर ती लिहिली असती तर अजून मजा आली असती, म्हणजे कसं वाचून आपल्याला समजलं असतं की नक्की हा कुठला आहे किंवा कुठल्या प्रकारचा आहे. हे फक्त थोडं पाहिजे होतं, पण ठीक आहे काही हरकत नाही. पण जे एक्सपर्टीज असतील आपल्याकडे, जे व्ह्यूअर्स आपले जे बघणारे आहेत, त्यांना जर माहिती असेल नावं तर मला नक्कीच सांगा. हे असं आधी पण मी तुम्हाला बोललेलोच आहे आणि आता पण तुम्हाला मी तेच सांगतो की नाही की मला एवढं काय माहीत नाही आहेत नावं व्ह्यू, पण खूप छान वाटतं बघायला. तर एकदा बघणार काय की नाही, म्हणजे पैसा वसूल आहे. तर मंडळी आपण इथे बघू शकता, तर हा माशांचा कलर बघा किती मस्त आहे, ऑरेंज आणि ब्लॅक कलर, आणि तो पण एकदम स्थिर बसलेला आहे त्या पाण्यामध्ये. बघा हा दुसरा आहे त्याच्या सोबतीचा. खूप छान छान कलरचे असे मासे आहेत, मस्तच वाटतं बघायला, एकदम भारी. तुम्हाला कसे वाटतात ते पण मला नक्कीच सांगा. तर मंडळी मच्छी तर भरपूर आहेत, फिश आपण ज्याला म्हणतो, इंग्लिशमध्ये फिश, मराठीमध्ये मच्छी आपण ज्याला म्हणतो. तर अशा दोन्ही प्रकारचे आहेत, भरपूर आहेत. तर तुम्हाला नावं जर माहिती असतील तर मला नक्कीच कमेंट करून सांगा कुठली कुठली फिश आहे त्या. तिथं सगळं दाखवतो, तुम्हाला प्रयत्न करतो जेवढ्या आहेत तेवढ्या. आणि हा टनल पण खूप भला मोठा आहे, तर मी तर एन्जॉय करतो आहे खूप. तुम्ही पण एन्जॉय करा असाल, आणि जर तुम्हाला यायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मी लोकेशन याबरोबर ॲड्रेस पाठवेन, तुम्ही नक्की व्हिजिट करा. एकदम मस्त आहे आणि मजा आहे. आणि जे इंटरेस्टेड आहेत फिशमध्ये त्या लोकांनी नक्कीच यायचं. चला कसे स्ट्रिपचे है ना, मस्त एकदम छोटे छोटे. बाबा काहीतरी दाखवत होते वेगळी मच्छी. युनिटीवाले म्हणजे आपण आत्तापर्यंत बाहेरच्या देशामध्येच बघितले होते, म्हणजे सिंगापूरसारख्या ठिकाणी मी बघितलेलं की फिश टनल बघितलेला होता.
त्याच्यात जे कोणी सिंगापूरला आतापर्यंत गेले असतील किंवा जाणार असतील ती लोक बघतीलच फिश टनल. पण तुम्हाला डोंबिवलीमध्ये दाखवतो मी आता फिश टनल. चला माझ्याबरोबर आतमध्ये फिश टनल. 2 मिनिटं कट करा. मंडळी इथे MM बुक फेअरनी एक्झिबिशन लावलेलं बुक्सचं. तर 100 रुपयाची तुम्ही खरेदी केली तर त्याच्यात 10% डिस्काउंट आहे. आणि वेगवेगळे बुक्स आहेत हे बघा, चेतन भगतचे पण आहेत आणि अजून पण बरेच आहेत. सो तुम्हाला जे कुठल्या लेखकाचे पाहिजे असतील ते तुम्ही इथे येऊन घेऊ शकता. तर लवकरात लवकर या आणि एन्जॉय करा बुक फेअर पण. दो आए लड़के आणि आईनी शॉपिंग केलेली आहे. एवढी केली, बरीच शॉपिंग केलेली आहे. एन्जॉय.
किधर दिखाया कशाला काय अजून आईची शॉपिंग चालू आहे. मग काय आवडते का? बघते अजून. अहो मग मस्त आणि स्वस्त. 20 रुपये, 30 रुपये, 50 रुपये, काय हवं ते आहे. छान आहे ना एन्जॉय करायला, जरासा टाइमपास आपल्याला. तेव्हा ना किती छान छान गोष्टी आहे ना. श्रेय इकडे शॉपिंग करते. तर सिलेक्शनच होत नाही अजून. गंभीरपणाने सिलेक्शन असते. आवडलं एक कुठलं तरी आवडलं. अजून ना सेटअप करते ती दोघं. आणि की आम्ही जरा लवकर आलेलो. गेम्स हा जो आहे समोर तो गेम झोन आहे. जे संध्याकाळी चालू होईल. खाण्यासाठी इथे साईडला फूडी लोकांसाठी, स्ट्रीट फूड जे जास्त त्यांना आवडतं त्यांच्यासाठी मेजवानी. आकाश पाळणा. अजून भरपूर स्टॉल जे आहेत ते सेटअप व्हायचे बाकी आहेत, झाले नाही आहेत अजून. आणि हा तर पूर्ण प्लेइंग सेक्शन आहे लहान मुलांसाठी. इकडे तवा आणि कढई आहेत वेगवेगळे. हे बघितलं की मला माझं लहानपण आठवतं. लहानपणी आकाश पाळण्यात बसायचो मी. मजा येते, वेगळीच मजा आहे आकाश पाळण्याची. तर मंडळी, हा आपला मिनी ब्लॉग जो आहे तो कसा वाटतो हा मला नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आवडला तर एक लाईक द्या, मनापासून आवडला तर एक शेअर करा. नवीन असं आपल्या चॅनलवर सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याच्यावर बेल आयकॉन दाबा, जेणेकरून मला मोटिवेशन मिळेल माझ्या पुढच्या ब्लॉगसाठी. आणि होप तुम्ही एन्जॉय केला असेल हा जो आपला आत्ताचा आपण जे दाखवलं भारतात डोंबिवलीमध्ये सिंगापूर. तर होप तुम्ही एन्जॉय केलं असेल सगळंच. आणि ओव्हरऑल मी पण स्वतः एन्जॉय केलं. आणि एक टिप दे की जर का तुम्ही लवकर आलात तर तुम्हाला गर्दी कमी भेटेल. आणि गर्दी कमी भेटली तर तुम्ही जरा आरामात आतमधला फिश टनल जो आहे तो एन्जॉय करू शकाल की नाही. आणि खूप मस्त प्रकारे यांनी सुविधा केलेली आहे. सो होप तुम्ही पण एन्जॉय करा. आणि डोंबिवलीकर असाल तर नक्कीच या लवकरात लवकर आणि एन्जॉय करा. चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.